नमस्कार. जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बेसन पोळी बनवणार आहे. तर नवीन शिकणाऱ्यासाठी खास टिप्स सहित मी बेसन पोळी बनवणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, बेसन पोळी ज्यावेळेस आपण तव्यावरती पसरवतो त्यावेळेस खूप वेळा ती जाड होती किंवा पलटी करताना मोडते. तर मी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे जेणेकरून परफेक्ट बेसन पोळी बनवता येईल. तर रेसिपी चालू करूया. मी इथे एका वाटीमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे. बेसन पीठ चाळून घेतल्यामुळे त्या पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत. इथे मी 2 लहान आकाराचे कांदे कट करून घेतले आहेत, ते याच्यामध्ये टाकणार आहे. यानंतर इथे एक मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कट केलेले आहे, ते याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्हाला जर टोमॅटो टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालू शकतं. त्यानंतर इथे 4 ते 5 मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या कमी जास्त करू शकता. यानंतर इथे आलं लसूण पेस्ट आहे 1 चमचा, तीही याच्यामध्ये ॲड करत आहे. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हे सर्व साहित्य आहे ते आपण हाताने व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं. या पद्धतीने हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बेसन पीठसाठी आपण बॅटर तयार करून घ्यायचं आहे. एकदम पाणी नाही घालायचं, थोडं थोडं करून घालायचं आहे. आणि जास्त पातळ पीठ नाही मळून घ्यायचं, त्याच्यासाठी थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. तर या पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बॅटरची. आणि पोळी करण्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये मीठ चेक करून पाहायचं आहे व्यवस्थित आहे का. मीठ जर कमी वाटत असेल तर इथेच ॲड करायचं आहे. इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तर याच्यावरती असं सगळीकडून पसरून गोल असं तेल सोडायचं आहे आणि उलटाने असं पसरून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडून तेल लागलं जातं. गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे. आणि आपण जे हे बेसन पोळीचं बॅटर केलेलं आहे, ज्या आकारामध्ये आपण पोळी बनवणार आहे तर त्याप्रमाणे बॅटर तव्यामध्ये ओतायचं. असं एका वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये हात असा बुडवायचा आहे आणि ही बेसन पोळी आपल्याला जशी पसरवायची आहे त्याप्रमाणे पसरवून घ्यायची आहे. जेवढ्या प्रमाणात आपल्याला पातळ हवी आहे तशी आपण पसरवू शकतो. आणि असं पाण्यात हात बुडवला की अजिबात भाजत नाही हाताला. इथे पाहू शकता, सहज आपण पोळी पसरवू शकतो. आणि जोपर्यंत आपण ही बेसन पोळी अशी पसरवत आहे तोपर्यंत गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे. आता गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आणि 2 मिनिट आपल्याला पोळी छान भाजून घ्यायची आहे. 2 मिनिट झाले आहेत
आणि ते तुम्ही पाहू शकता पोळीवर छोटे छोटे असे होल तयार झालेले आहेत। बेसन पोळी पलटी करताना काय करायचं आहे, आधी सगळ्या बाजूनी अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। असं साईडनी कडा मोकळ्या करून घेतल्या की बेसन पोळी अजिबात मोडत नाही। अशा पद्धतीने उलटून घ्यायची आहे। तर आता आपण सगळ्या बाजूनी थोडं थोडं तेल सोडायचं, म्हणजे खालच्या साईडनी ही बेसन पोळी छान भाजली जाते। आणि असं हलक्या हाताने प्रेस करायचं आहे। दोन मिनिट आपण खालच्या साईडनी ही पोळी छान भाजून घेऊया। 2 मिनिट झाले आहेत, तर आपण साईडनी असं फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पोळी उलटून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता अजिबात पोळी मोडलेली नाही आणि ते पोळीला असे होल तयार झालेले आहे, जाळी तयार झालेली आहे। त्याच्यामुळे काय होतं, पोळी आतूनही व्यवस्थित भाजली जाते। तर जिथे आपल्याला पोळी कच्ची वाटत आहे त्या ठिकाणी असं प्रेस करून दाबून घ्यायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणची पोळी ही व्यवस्थित भाजली जाते। इथे पाहू शकता दोन्ही साईडनी पोळी छान भाजलेली आहे। आता ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। अगदी खमंग खुसखुशीत तयार झालेली आहे बेसन पोळी। अशाच पद्धतीने इतर बेसन पोळी बनवून घेते। तर इथे मी सर्व बेसन पोळी आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत। अगदी खमंग तयार झालेले आहेत, खमंग वास येत आहे। 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं त्याच्यापासून बरोबर मध्यम आकाराच्या 5 बेसन पोळी तयार झालेल्या आहेत। अगदी खमंग खुसखुशीत बेसन पोळी तयार झालेल्या आहेत। या आपण चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा अशाही खाऊ शकतो। तर इथे पाहू शकता अगदी मऊ बेसन पोळी तयार झालेली आहे आणि जाड अजिबात नाही, पातळ तयार झालेली आहे। तर मी इथं टिप्स सांगितल्याप्रमाणे बेसन पोळी बनवू शकता, अजिबात मोडत नाही आणि जाड होत नाही। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा,
म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत नमस्कार.